तर मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा, छगन भुजबळांनी हा सल्ला भाजपला दिलाय। आव्हाडांना फक्त विरोधासाठी विरोध नको असंही भुजबळ म्हणाले। मनुस्मृतीचा प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं नाही हे मात्र दुर्दैव असल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। तर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर आव्हाडांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, छगन भुजबळांनी हे प्रत्युत्तर हसन मुश्रीफांना दिलंय। मुद्दा काय आहे? मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये, त्याच्यावर थ्रस द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा। फक्त विरोधासाठी विरोध नाही। आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, पण त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक, परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर, आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे, आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं। संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत। मला वाटतं त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही, त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल। परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे, अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता होती, ते भुजबळ साहेबांनी केलेले फार दुर्दैवी आहे। ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा। तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती, तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे।